नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत यामधील अध्याय 12वा याचे सविस्तरपणे पठण करणार आहोत. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्री जवळी. बाळाप्पाचे मानसी तेव्ही चिंता पडली ऐसी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिसर दर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तनमन स्वामीचरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सानिध्य पातले. आजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन. बाळाप्पाने धावून दृढ चरण धरियेले. कंठ सद्गदित झाला, चरणी भाळ ठेविला. क्षणैक मी पण विसरला, परमतोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जला भीतरी. तैसे बाळाप्पा ते अवसरी, स्वामीचरणी दृढ झाली. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्प न सोडी सहसा. स्वामीचरणी बाळाप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे. येवोनिया भानावरती, श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन मावे पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी, बाळप्पा निघाले तेथोनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिला. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयाशी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयाशी वर्तमान विदित एक झाले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरती आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रांतकाळी उठून षटकर्माते आचरून. घेवोनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेवोनी श्री स्वामी जवळ येऊन. मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. स्वामी घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळप्पाचे अंतरी. सुंदराबाईची करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा म्हणे आनंदला, म्हणे सुदीन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्माचे.
बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी, ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरे इतरासी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण, एक चित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ, पूजादिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या एता चित्ती, अरण्यातही वस्ती करीती, परी तेथेही पूजा आरती, नियमे करीती बाळप्पा. बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती, दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करीती आनंदी. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली, रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी, बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विव्हळ होत, म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलोन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने, बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधींचे. आजवरी बहुता परी, बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतर परी, स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी तयानी, महादेवांची पूजा करोनी, मग यावे परतोनी, स्वामी सेवकारणे. हे पाहुणे एके दिवशी, बाई विनवी समर्थासी, आपण सांगुनी बाळप्पासी, शंकर पूजनी वर्जावे. तैसी आज्ञा तयाप्रती, एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन तया माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने, समर्थाचा पूर्ण भक्त, चोळप्पा नावे विख्यात, तयाचा हा जामात, श्रापाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन, ठेविती द्रव्याधिक आणून, हे सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपले. तेव्हा जामात श्वशूर उभयता करीती विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी, आपण रे येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी, विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी, जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकोनिया समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शननित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले, म्हणे जावया आपणासी, समर्थ न देते आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी,
2 चिठ्ठ्या लिहून उभयतांसी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मने खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चयी. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळ. जो केवळ दयाधन भक्तकाज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघेजण तयाशी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ नाथाय नमः.